जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या ब्रेकिंग न्यूज। तालुका शहादा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी नेमलेली समिती रद्द करा, आदिवासी युवा सेना संघटनेची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आदिवासी युवा सेना संघटना यांच्या वतीने एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले आहे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत एसटी समाविष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना तहसील कार्यालय शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या मार्फत देण्यात आले आहे। संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानातील 5व्या अनुसूची अंतर्गत आदिवासी समाजाला देण्यात आलेला आहे। अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार फक्त भारताचे राष्ट्रपती आणि भारतीय संसद यांनाच आहे। त्यामुळे राज्य सरकारला कोणत्याही गॅजेटचा आधार घेऊन इतर समाजांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचा अधिकार नाही। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु या गॅजेटच्या कोणत्याही संविधानिक किंवा कायदेशीर बळ नसल्यामुळे त्यांच्या आधारे आरक्षण देऊ नये। तसेच आधीच बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी आदिवासींच्या नोकऱ्या भडकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय झाला असून आजही अनेक आदिवासी कुटुंबे शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। म्हणून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा आदिवासी युवा सेना संघटना राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते सतीश पी ठाकरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र, सुनील जे पवार सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र, विशाल नवरत तालुका मीडिया प्रचारक शहादा, विशाल विष्णू नवरत एवायएस कार्यकर्ता, अजय सुभाष पाडवी शाखा अध्यक्ष, दीपक मधुकर पाडवी एवायएस कार्यकर्ता, राजेश ठाकरे एवायएस कार्यकर्ता, रोहित पवार एवायएस कार्यकर्ता। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय जय संविधान। जय जोहार, आपकी जय जिंदाबाद। आज आम्ही आदिवासी युवा सेना मार्फत माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत कृषी मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना जे निवेदन पाठवते, कारण या काही दिवसामध्ये जे आदिवासी विभागाने जे समिती गठीत केली, त्या समितीमध्ये बंजारा समाजाला आदिवासी कोटेमधून त्यांना काहीतरी याच्यात म्हणजे समाविष्ट करण्यासंदर्भात तर तो GR लवकरात लवकर रद्द करा। कारण आमच्या आदिवासी समाज एवढा प्रामाणिक समाज आहे की कोणाच्या घरात घुसत नाही, परंतु कोणीही उठून सुटून आमच्या घरामध्ये घुसतंय। ज्या आदिवासीला ज्या बाबासाहेब आंबेडकर जयकांतसिंग नंदाने जो संविधान दिलाय त्या 60% आरक्षण मध्ये, तर कोणीही का आमच्या समाजामध्ये घुसखोरी करताय? कारण आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतोय आणि वेळोवेळी शासनाला विनंती करतोय की हे जे कोणी घुसखोरी करत असेल तर त्यांना आमच्यामध्ये घुसखोरी करू नये। कारण संविधानाने स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि कुठेतरी या शासनाने संविधानाचा पण अपमान करताय, संविधानाचा गैरउपयोग करताय। म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की अशा या काही घुसखोरी जो करत असेल त्यांना आमच्या समाजामध्ये घुसखोरी करू देऊ नये, एवढंच सांगू इच्छितो। नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसात आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू। जोहार, आपकी जय जिंदाबाद।